देशाचे पंतप्रधान युवा पिढीसाठी डिजिटल इंडियाचं स्वप्न पाहत असताना जळगाव जिल्हा परिषदेच्या मनमानी कारभारामुळे हजारो विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधकारमय झालंय। जिल्हा परिषदेच्या शाळांचं वीज बिल थकीत असल्यामुळे महावितरणनं थेट वीज तोडल्यामुळे शाळांमधल्या विद्यार्थ्यांना 8 वर्षापासून अंधारात शिकावं लागतंय। जिल्हा परिषदेचा गलथानपणा उघड करणारा हा स्पेशल रिपोर्ट। डिजिटल इंडियाला महावितरणचा शॉक। जिल्हा परिषदेच्या मनमानीमुळे शाळांमध्ये अंधार। बिल भरलं नाही म्हणून तोडली वीज। विद्यार्थ्यांवर 8 वर्षांपासून अंधारात शिकण्याची वेळ। महावितरण जिल्हा परिषदेला केव्हा येणार जाग? जळगावातल्या नशिराबादमधली ही जिल्हा परिषदेची शाळा। वर्गात बाकं आणि फळा आहे म्हणून या इमारतीला शाळा म्हणावं का असा प्रश्न पडतो। कारण महाराष्ट्रात जितकं झालं नाही तितकं विक्रमी लोड शेडिंग या शाळेत झालं। या शाळेत गेल्या 8 वर्षांपासून म्हणजे 2014 पासून लाईटच नाहीये। विजेचं बिल थकल्यामुळे नियमावर बोट ठेवत या शाळेतलं मीटर सुद्धा महावितरणच्या पराक्रमी अधिकाऱ्यांनी काढून नेलं। त्यावेळी इथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर काय संकट ओढवेल असा विचार सुद्धा या अधिकाऱ्यांनी केला नाही। मला लाईट नसेल, पंखा नसेल तर मोबाईलच्या टॉर्चवर शिकवतात। शाळेत अंधार आहे, पंखा सुद्धा चालू नाही आहे। सन 2014 पासून कार्यरत आहे। माझं नाव नीता सुरेश कापडणे। आतापर्यंत मुलांना फक्त फळ्यावर शिकवलं जायचं, पण आता डिजिटल शिक्षण आल्यामुळे त्यांना जो रिस्पॉन्स त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे तो पोहोचत नाही आहे, कारण आमच्याकडे वीज नाही आहे। जळगाव जिल्ह्यात 345 शाळा अंधारात आहेत। बिल भरलं नाही म्हणून महावितरणने 249 शाळांमधले विजेचे मीटरच काढून नेले आहेत। जिल्हा परिषदेचा थकीत वीज बिलाचा आकडा हा 37,88,000 इतका आहे। मिळणारा निधी आणि खर्चाचा ताळमेळ नसल्यानं शाळांची विजेची बिलं वर्षानुवर्ष थकली आहेत। पैसे भरले नाहीत म्हणून वीज कापण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या महावितरणनं विजेची जोडणी करताना मात्र अखडता हात घेतला। शिंगाई इथल्या शाळेनं पैसे भरून 1 वर्ष उलटलं तरीही महावितरणनं वीज जोडणी केलेली नसल्याचा आरोप इथल्या शिक्षकांनी केलाय। आमच्या शाळेमध्ये वीज कनेक्शन सध्या नाही आहे। जवळपास 1 वर्षापासून मीटर कनेक्शन काढलेलं आहे। मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये कारण आता सगळे कॉम्प्युटरचं शिक्षण झालेलं आहे, त्यामुळे आम्ही पेमेंट केलेलं आहे। महावितरण कंपनीने मीटर जोडून आमच्या मुलांचं नुकसान होऊ नये म्हणून लवकरात लवकर जोडणी करून आम्हाला कॉम्प्युटरचं शिक्षण देण्यासाठी सहकार्य करावे। जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या गरीब विद्यार्थ्यांना चांगलं डिजिटल शिक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। यासाठी इथल्या शाळांना कॉम्प्युटर, टीव्ही आणि इंटरनेटची सुविधा दिली गेली। मात्र लाईटच नाही, त्यामुळे या सगळ्या गोष्टी फक्त झाकून ठेवण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे। टीव्ही आणि इंटरनेटच्या ऐवजी ऑनलाईन शिक्षणाचा सगळा भार हा मोबाईलवर असल्याचं शिक्षकांचं म्हणणं आहे। शासन वेळोवेळी सांगत असतं की विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात यावं, तर विजेची सोय नसल्यामुळे पण तरीही आम्ही सर्व विद्यार्थ्यांना मोबाईलद्वारे त्याचा लाभ देत असतो। तर ही विजेची समस्या शासनाने लवकरात लवकर सॉल्व्ह करावी अशी माझी शासनाला नम्र विनंती आहे। एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळा अंधारात असताना दुसरीकडे गारखेड्यासारख्या शाळेनं स्मार्ट काम करत वीज बिलाच्या कचाट्यातूनच आपली सुटका करून घेतली। वीज बिलासाठी कधी काळी ग्रामपंचायत आणि सरपंचांच्या मदतीवर अवलंबून असलेल्या या शाळेत सोलर सिस्टीमच लावण्यात आली आहे। त्यामुळे विजेच्या बाबतीत ही शाळा फक्त स्वयंपूर्णच नाही तर सरप्लस वीज निर्माण करू लागली आहे। सुरुवातीला आमच्या शाळेची जी वीज बिल आहे त्याची थकबाकी 14,000 रुपये एवढी होती। ती आम्ही पूर्णपणे भरल्यानंतर आज रोजी आमची वीज पुरवठा सुरळीतपणे सुरू आहे। हक्काच्या शिक्षणासाठी जळगावात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांचा हा संघर्ष जेव्हा न्यूज 18 लोकमतनं जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर मांडला तेव्हा झालेल्या प्रकारानं ते सुद्धा चांगलेच संतापले। 48 तासात शाळांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे आदेशच त्यांनी दिलेत। आमच्याकडे पण ही बातमी आलेली होती, तर आम्ही MSEBला पण कळवलेलं आहे की ते शाळेचे कनेक्शन ह्यावेळी कापू नये
आणि जिल्हा परिषदेला पण आम्ही सूचना दिली आहे की जेवढे बिल आपण भरू शकता ते लवकरात लवकर भरावे. मुळातच शाळा जिल्हा परिषदेच्या असल्या तरीही वीज बिल भरण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींची असते असं जाणकार सांगतात. वित्त आयोगाकडून मिळणाऱ्या निधीतून शाळांचं विजेचं बिल अदा करण्याचा ठरावही झाला, मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्यानं शाळांचं विजेचं बिल थकीत राहतं आणि विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात. जिल्हा परिषदेच्या शाळांचा वीज पुरवठा पूर्ववत करायचा असेल आणि ग्रामपंचायत पालक किंवा शिक्षक ज्यांना स्वतःची पदरमोड करायची नसेल तर शाळांमध्ये सोलर यंत्रणा बसवणं हाच सर्वोत्तम पर्याय आहे, जेणेकरून शाळांसह ग्रामपंचायतीत सुद्धा विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊ शकतील. इम्तियाज अहमदसह नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव.